नमस्कार मित्रांनो, भाजपाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अण्णामलाई काय करणार हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. अनेकांना वाटतं की ते अयशस्वी होतील. मलाही स्वतःला वाटतं ते कदाचित यशस्वी होणार नाहीत, पण बऱ्याच जणांना वाटतं नाही, भाजपात ज्या गोष्टी बदलायची गरज आहे त्या बदलण्यासाठी अण्णामलाई जे काही करतायत ते स्वागतार्ह आहे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण कुठेतरी पक्षाचा जमिनीशी संबंध कायम राखणं आवश्यक आहे. पण अण्णामलाई यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पोस्ट लिहिलेली आहे, ती चर्चेचा विषय झालेला आहे. त्यांनी एक नवीन मंच ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. त्याला ऑलरेडी 15 लाख लोकांनी त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामुळे आकडे बघायचे झाले तर या झुरळ पार्टीला काय 2 कोटी लोकांनी लाईक केलं. काल 1000-1200 लोक काहीतरी आले होते. त्यातले बरेच जण ती झुरळं नीट आणि या एक्झामशी काही संबंध नसलेली नव्हती, पण आता ते देशभर आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळे इंटरनेट लाईक्सला काही मी तसं फारसं महत्त्व देत नाही. पण अण्णामलाईंची पोस्ट आहे ती जर वाचली तर त्यातनं असं प्रतीत होतं की त्यांना जे करायचं आहे, म्हणजे एका प्रकारे त्यांना शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नाही, एकनाथ शिंदेंची तर त्याहूनही नाही, त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना स्थापन करायची आहे. आणि तसं काही करण्यात ते यशस्वी होतील का हा $1 मिलियन म्हणजे लाख मोलाचा प्रश्न आहे. अण्णामलाईंची पोस्ट इंटरेस्टिंग आहेत कारण त्याच्यात त्यांनी सुरुवात के कामराज यांच्यापासून केलेली आहे. ही कामराज यांनी तमिळनाडूचे होते, अर्थातच कामराज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जे काही आवश्यक होतं देशासाठी करणं ते करण्याची सुरुवात केली. म्हणजे काय करणं आवश्यक होतं तर काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला. काय झालं होतं की 1962 साली भारत चीन युद्धामध्ये भारताचा नामुष्कीदायक पराभव झाला आणि त्याच्यामुळे काँग्रेस पूर्णपणे कोलमडून पडणार की काय असं वाटत होतं. पंडित नेहरू तर कामातनं गेले होते. त्यांची पुढची 2 वर्ष आयुष्यातली अतिशय ते त्या धक्क्यातनं सावरू शकले नाहीत आणि नेहरूंनंतर पक्षाचं काय होणार हा प्रश्न त्याच्यामुळे निर्माण झाला. काँग्रेसचे सगळे ढुढाचार्य होते, जुने नेते होते, ते सगळे वयोवृद्ध होते, स्वातंत्र्य सैनिक, गांधीजींची स्वातंत्र्य लढाई जशी होती त्यातले ते सैनिक होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या नेत्यांचा स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती, तरुणांच्या आकांक्षा याच्याशी संबंध तुटला होता आणि त्यामुळे सरकारविरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. आणि याच्यातनं बाहेर काढण्यासाठी के कामराज जे तामिळनाडूचे नेते होते, मुख्यमंत्री होते, त्यांनी एक योजना आखली आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कुठेतरी पक्षाचा जमिनीच्या परिस्थितीपासून संबंध तुटलाय आणि हे जर सुधारायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल करणं आवश्यक आहे. जे सगळे वयोवृद्ध नेते आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी राजकारणातून दूर व्हायला पाहिजे, नवीन रक्ताच्या लोकांना संधी दिली पाहिजे. त्यांनी स्वतः तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. असं म्हटलं जातं की अर्थात म्हणजे कामराज यांच्या योजनेनुसार राजीनामा देणाऱ्यांमध्ये लालबहादूर शास्त्री देखील होते, नंतर मोरारजी देसाई होते, इतर सगळे ज्येष्ठ नेते होते. पण एका प्रकारे पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्रींना पंतप्रधान करण्यामागे पडद्यामागचा हात कोणाचा असेल तर तो के कामराज यांचा होता. लालबहादूर शास्त्रीनंतर इंदिरा गांधींनाही निवडण्यात त्यांची काहीतरी महत्त्वाची भूमिका होती. अनेकांना वाटतं की हे सगळं नाटक होतं, हे काही काँग्रेसमध्ये असं काही बदलत नाही. बदल करण्याच्या नावावर नकोशा लोकांना म्हणजे तांदूळातनं खडे वेचून दूर केले जातात, तसे काल परवापर्यंत काँग्रेससाठी महत्त्वाचं काम करणाऱ्या लोकांना वेचून बाहेर टाकण्यासाठी के कामराज यांना पुढे करण्यात आलं होतं. मी त्या इतिहासाच्या वादात जाणार नाही कारण आपला विषय अण्णामलाईंचा आहे. अण्णामलाईंनी के कामराज यांचा आदर्श घेतलेला की मी जो राजीनामा दिलेला आहे हा एका प्रकारे अशासाठी आवश्यक आहे की जे बदल घडवणं अभिप्रेते आवश्यक आहे. ते बदल घडण्यासाठी केवळ निवडणुकांचं राजकारण आणि सत्ता येणं आणि यांनी हे बदल घडणार नाही आहेत. पुढे ते असं म्हणतात की तामिळनाडूचं जे राजकारण आहे त्या राजकारणावर अनेक दशक दिग्गजांचं वर्चस्व होतं. त्यांच्यात एकमेकांच्या विरोध होता, शत्रुत्व तर असं होतं की एखाद्या चित्रपटात शोभावं, अर्थात बरेच जण त्यातले चित्रपट उद्योगाशीच संबंधित होते. पण MG रामचंद्रन असेल आणि करुणादिदी असतील एकेकाळचे सहकारी होते. जय वीरूची जोडी होती, नंतर ती फुटली, एकमेकांच्या विरुद्ध लढायला लागले. MGR यांचं निधन झालं, मग जयललिता आल्या. जयललितांना ज्या प्रकारे अपमानित करण्यात आलं
विधानसभेमध्ये त्यांचे साडी म्हणजे त्यांचं वस्त्रहरण करण्याचं म्हणजे धक्काबुक्की म्हणजे हे असं सगळं त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जेव्हा जयललिता मुख्यमंत्री झाल्या तेव्हा त्याच खुंचीपणे त्यांनी DMKच्या नेत्यांना शिक्षा केली. म्हणजे हे सगळं तामिळनाडूच्या राजकारणात घडलेलं आहे. करुणानिधी जोपर्यंत जिवंत होते, जयललिता जोपर्यंत जिवंत होत्या तोपर्यंत त्यांचं सावली राजकारणावर होती. पण त्यांच्या दोघांच्याही निधनानंतर तामिळनाडूचं राजकारण पोरकं झालेलं आहे. त्यांची जी पुढची पिढी, जयललितांची तर पिढी नाही आहे पण DMKची पुढची पिढी MK स्टॅलिन आणि आता त्यांचा चिरंजीव, हे सगळे काही त्या लायकीचे त्या योग्यतेचे नेते नाही आहेत. ही खुजी रोपं आहेत, मोठ्या वृक्षाखालची खुजी रोपटी आहेत. आणि दुसरीकडे AIADMKची तर पक्षाचं म्हणजे कसा बसा तो थोडा टिकून होता पण तोही आता फुटण्याच्या मार्गावर फुटलेलाच आहे. पनीरसेल्वम, पलानीस्वामी आणि आता पलानीस्वामींविरुद्ध बंड झालं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी ते तामिळनाडूचं राजकारण होतं ते संपत आलं आहे. आणि पण लोकांच्यातली ऊर्जा आहे, लोकांच्यातलं जे एक राग आहे, अस्वस्थता आहे, ती मात्र कायम आहे. त्याच्यासाठी त्यांनी जालिकट्टूचं उदाहरण दिलेलं आहे की कशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सामान्य लोक मरीना बीचवर एकत्र आले आणि त्यांनी जालिकट्टूला पाठिंबा दिला. आणि त्याच्यानंतर शेवटी सरकारलाही ह्या जालिकट्टूला एका प्रकारे तो साहसी खेळ म्हणून आपल्याकडे बैलगाडा शर्यती आणि या सगळ्या गोष्टींना करावं लागलं होतं. तर त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की मी काही देव नाही आहे, मी काही देवदूत नाही आहे, मसिहा नाही आहे की राजकीय नेता मोदी है तो मुमकिन है किंवा ठाकरे सरकार कामगिरी दमदार वगैरे. ते दमदार ते जाऊ दे काही, पण असं नाही आहे की माझ्याकडे हातात काहीतरी जादूचा दिवा आहे की मी राजकारणात आलो, नवीन पक्ष काढला आणि दिवा घासला की मी काहीतरी करू शकेन. मी तुमच्यातला सामान्य माणूस आहे, मी शेतकरी आहे, मी एक साधा पोलीस अधिकारी होतो आणि भाजपाचं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. भाजपाने मला संधी दिली, भाजपाने मला सामान्य लोकांच्यात मिसळण्यास शिकवलं. अनेक जे सहकारी दिले जे नंतर माझे, त्याला कॉम्रेड्स म्हणतात, म्हणजे जे कार्यकर्ते आणि जे माझे जीवश्य कंठस्थ एका चळवळीतले भागीदार झाले. आणि हे सगळं भाजपाने मला दिलं आहे, हे मी कुठे नाकारू शकत नाही आहे. पण जे काही करायची गरज आहे ती ह्याच्या पलीकडे जाऊन करायची गरज आहे. आणि म्हणून ते एक राजकीय पक्ष नाही करते तर चळवळ स्थापन करतात. मी याची शिवसेनेशी तुलना का केली, कारण शिवसेना ज्या वेळेला स्थापन झाला होता त्यावेळेलाही जी अस्वस्थता होती, काँग्रेसमध्ये तेव्हाही दिग्गज नेते होते, काँग्रेसची सत्ता होती, शिवसेनेला सत्ता मिळण्याच्या कुठेही नव्हती. पण सामान्य माणसावर असं वाटत होतं की आपल्यावर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्यासाठी साध्या साध्या गोष्टी आहेत. काल मी त्याच्याबद्दल फार बोलणार नाही, कदाचित व्हिडिओ अपलोड करीन. काल संध्याकाळी एका कार्यक्रमामध्ये भाजपा मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. जवळपास 1.5-2 तास ही मुलाखत चालली. त्यातलं मी जेमतेम अर्धा तास प्रश्न विचारले, नंतरचा 1 तास आहे ते सामान्य लोकांनी, जे त्यातले बरेचसे उच्च शिक्षित लोक होते, काही कार्यकर्ते होते. आणि तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की जेव्हा आपण राजकीय विश्लेषक म्हणून जगाकडे बघतो, परिस्थितीकडे बघतो, तेव्हा तुम्ही खूप मोठ्या गोष्टींकडे, मॅक्रो फॅक्टर्स असतात त्याच्याकडे बघतात. इतके लाख कोटीची गुंतवणूक, इतक्या 100 किलोमीटरचे मेट्रो, अमुक तमुक बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, हे एअरपोर्ट ते एअरपोर्ट. सामान्य लोकांचे प्रश्न खूप म्हणजे आपल्याला कल्पनेच्या बाहेरही सामान्य असतात. कोणाची बिल्डिंग पुनर्विकास 10 वर्ष रखडलेला असतो, कोणाच्या घरासमोर कुठला तरी बार चालू असतो आणि तिथे लोक हुक्का पित असतात आणि पोलिसांमध्ये तक्रार करून, पालिकेकडे तक्रार करून काही कारवाई होत नसते, कोणाला फुटपाथ चालायला नसतात. साध्या साध्या गोष्टी असतात. आणि या साध्या साध्या गोष्टी घेऊन जायचं कोणाकडे, हा प्रश्न त्यांच्याकडे असतो, कारण कोणी ऐकणारा नसतो किंवा ऐकलं तरी त्या समस्यांचं समाधान होत नसतं. तुम्ही नगरसेवकांकडे गेलात, नगरसेवक खूप काम करतात, ते लोकांच्यात इतर कोणा म्हणजे खासदारापेक्षा आमदारापेक्षा ते लोकांशी जास्त जोडलेले असतात. पण त्यांना जरी या गोष्टी सांगितल्या तरी त्यांचेही कुठेतरी हात बांधलेले असतात, त्यांच्याही मर्यादा असतात. या गोष्टींवर उत्तर, समाधान मिळत नाही. आणि मग काय करायचं हा प्रश्न सामान्य लोकांना पडतो. मुद्दा असा आहे की अण्णामलाई या लोकांना एकत्र घेऊन चळवळ उभी करू शकतील का, त्यांचे प्रश्न सोडवू शकतील का? कारण त्या प्रश्नांवर आवाज उठवणं इंटरनेटच्या माध्यमातून, काहीतरी रील्स बनवून वगैरे ही सोपी गोष्ट आहे. पण हे असं करून शेवटी त्याची परिणिती जर निवडणुकांमध्ये सत्ता बदल किंवा सत्ता स्थापन करणं हे होणार नसेल तर मग या सगळ्याला अर्थ काय? यासाठी लागणारा पैसा आहे तो कुठून येणार? यासाठी जे कार्यकर्ते तुमच्यासोबत येतील, सामान्य घरातले माणसं, त्याच्यात त्यांनी काहीतरी ते भावनिक भाषा आहे खूप की एका दलित महिलेचा जीवन अनुभव हा एका पॉलिसी मेकर म्हणजे एका थिंक टँकमध्ये धोरणात्मक काम करणाऱ्या माणसापेक्षा जास्त महत्त्वाचा असू शकतो. हे सगळं खरं आहे, मी एवढ्या टोकावर जात नाही. पण एक अशा प्रकारची चळवळ जी सामान्य लोकांचा आवाज ऐकून त्यांना
काहीतरी बदलण्याची संधी उपलब्ध करून देईल, ती शक्यता पूर्वीच्या राजकारणात होती, कुठल्याही पक्षामध्ये होती. पण आता ती शक्यता कमी होत चालली आहे, कारण राजकीय पक्षही अधिकाधिक अजस्त्र होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे त्याच्यात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्या व्यवस्थेचा भाग बनून सहभागी तुम्ही होऊ शकता. तुम्ही तुमचे विचार त्याच्यामध्ये आणण्याची शक्यता खूप कमी असते. आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा प्रस्थापित राजकीय पक्ष तामिळनाडूमध्ये उन्मळून पडत आहेत, पोकळ होत आहेत आणि मग उन्मळून पडत आहेत, त्यावेळेला आपण एक राजकीय पक्ष स्थापन करून त्याला आव्हान देण्याची जी एक सामाजिक चळवळ, एक सामाजिक राजकीय चळवळ म्हणून उभी करू शकू का? म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे सगळ्यात मोठं श्रेय होतं ते हे होतं की जी शिवसेनेची ओरिजिनल शिवसेनेची, आत्ताची नाही, ही आत्ताची फक्त एका कुटुंबाचं प्रबोधन करण्यासाठीची संस्था आहे. पण ओरिजिनल शिवसेना जी होती ती सामान्य लोकांना, ज्यांची कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, म्हणजे आणि त्यामुळे ती संघाच्या तुलनेत किंवा जनसंघाच्या तुलनेत शिवसेनेचं काम अधिक उंच होतं. कारण शेवटी संघ, जनसंघ हे सगळे सुशिक्षित लोकांचे पक्ष किंवा प्लॅटफॉर्म होते. शिवसेना ही अल्पशिक्षित किंवा मध्यम शिक्षित, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची संघटना होती. आणि ती संघटना उभी करून जिथे सरकार पोचू शकत नाही तिथे काहीतरी लोकांपर्यंत पोचण्याचं काम त्या शिवसेनेने केलं. म्हणून ती संघटना आणि तो पक्ष अजूनही टिकून आहे. कारण कुठेतरी ते 70च्या दशकात केलेलं काम, 80च्या दशकात केलेलं काम, जेव्हा सत्ता नव्हती, ते अजूनही त्यांच्यासोबत ती शिदोरी अजूनही आहे. पण अण्णा मलाही असं काही करू शकतील का, कल्पना नाही. पण तसं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मला स्वतःला वाटतं की हा प्रयत्न यशस्वी होणं अवघड आहे. पण मी तसे म्हटलं की मी राजकीय विश्लेषक म्हणून खूप मी कदाचित निगेटिव्हिटी माझ्यात जास्त असू शकेल, मी नाकारणार नाही ते. पण असा प्रयत्न ते करतायत, त्याचं स्वागत करायला पाहिजे. तो यशस्वी झाला तर त्याच्यातनं तामिळनाडूच्या राजकारणात बदलाचे वारे वाहतील. तो आता द्रविडीयन असेल, अद्रविडीयन असेल, हा आत्ताचा विषय नाही आहे. पण तो बदल घडवून आणू शकेल का, आणि विजय ज्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे त्याला अण्णामलाई आव्हान देऊ शकेल का, याच्यातच त्यांच्या यशाचं उत्तर आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.